नावातळा शहरात सव्वाशे नाना काका उंबरकाठी आपटत शेतावरून बांधावर फिरत होते. वाऱ्यानं डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक, नंतर कापणी, जोडणी, मळे आणि मनंग गणगीत पडले. वर्षभराची बेगणी असे विचार त्यांच्या मनात येत होते. निसर्गाने करून गेला भाते पिकून पिवळी झाली अशी गाणी गुणगत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले. दाणे भरलेले लोंब्या आडव्या पडलेल्या होत्या. त्यांच्या शेताची नाचडी चालू होती. शेतावरील उंदीर कोपले होते. नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळ माळावर एक मोठा गोल खड्डा खांदला. त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धवट पाण्याने भरले. त्यांचे मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपळाच्या फळींच्या टोकावर तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. सर्व सामान पूर्ण झाल्यावर नाना उंदीर मुलांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भाज्यांचा खमंग वास सर्वच उंदीर पिंपळापाशी धावत आले. पिंपळावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवली. त्यांना दिसली. घाईघाईने 3-4 उंदीर पुढे धावले. त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपळाच्या पाण्यात डबकन पडले. सारे बुडून मरून गेले. सकाळी अर्धीतीने नाना काका पिंपळापाशी आल्या. आपली युक्ती सफल झाली. त्यामुळे पाहून नाना काका त्यांना खूप समाधान वाटले. सायंकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपळापाशी गेले. फळीची भजी फस्त केलेली होती, पण ते पिंपळामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही. त्यांना फारच आश्चर्यचकित वाटले. हा काय प्रकार आहे हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले.